आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी दिलेली ऑर्डर न पाळण्याची हिम्मत कशी झाली तुझी? काय काय तुझं प्लॅन काय होतं हे करण्यामागे? आपल्याला वाटलं होतं पोरी बदलल्यात तर मॅडमांची काय हरकत नाही, चांगल्याच मिठ्या मारत होत्या की त्या श्रावणीला लग्नात. मग असं अचानक काय झालं? असं का बोलताय बरं? काय गे दातकिळी का बसली तुझी? स्पीक अप. मॅडम, त्या श्रावणीला पाहून तर लय आनंद झाला होता. मला आनंद होतोय किंवा नाही होतोय ह्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. आम्ही दिलेली ऑर्डर तू का नाही पाळलीस? का नाही पूर्ण केलंस ते जे आम्ही तुला सांगितलं होतं ते सांग आधी. बोल. अहो मॅडम, अशा ओरडताय कशाला? गेलो होतो की आपण तुमच्या समोरच तिच्या खोलीत तिला आणायला, पण नंतर ती कुठून तरी गेली की खोलीमध्ये. आणि दोघी पण नंतर अशा एकमेकींसमोर आल्या. आपल्या काही कळण असं झालं ना, म्हणजे ही श्रावणी आहे की ही शनाया आहे काहीच कळत नव्हतं. बघा मॅडम, आपण खरं सांगतोय, आपण गेलो होतो, आपल्याला काही कळण असं झालं बास. उप्स. ओ माय गॉड, येस ऑफ कोर्स. पुअर तारा ना. कन्फ्यूज झालीस तू? तुला काही कळलंच नाही? अगं 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 संजय, काय रे तू तरी आम्हाला थांबवायचं ना. उगाच आम्ही तिच्यावर आरोप करतोय. ती बिचारी इनोसेंट तारा पाड्यावरची साधी भोळी मुलगी, इतकी साधी आहे ना ती, किती कन्फ्यूज झालीच असणार रे. आय एम शुअर असं शनाया समोर आली असणार, श्रावणी समोर आली असणार आणि तिला कळलंच नसणार की यशोधर मॅडमने नक्की काय ऑर्डर दिली होती, आपल्याला कोणाला बोल्यावर उभं करायचं होतं. आय एम सो सॉरी डार्लिंग. तुला माहितीये का ती इतकी भोळी आहे. पाड्यावर असताना नाही का आम्ही गेलो होतो तिच्याकडे, विनंती केली होती, हातपाय जोडले होते, आमच्या मुलाला बरं नाही, प्लीज चल आमच्या मुलाला मदत कर. नाही, काय कळतच नव्हतं तिला काय करायचं. जोपर्यंत आम्ही तिला हे नाही म्हटलं की आम्ही तुझी मदत करू, तुझ्या पाड्यातल्या लोकांची मदत करू, तोपर्यंत बदली नाही ती इनोसेंट तारा. काय ग? हा, आता सुद्धा कन्फ्युजन आहे का ग? नाही म्हणजे आम्हाला कळत नाहीये अचानक शनायाच्या जागी की नक्की तू ही मदत का केली असेल. श्रावणीबद्दल तुला ही आपुलकी का बरं वाटत असेल? कारण श्रावणीला तर तू अजिबात आवडत नाहीस. इनफॅक्ट शी हेट्स यू. यु नो, तिला तू नजरेसमोर पण नकोयस, मग तरी तू तिला मदत केलीस. आणि आम्हाला हे माहितीये फायद्याशिवाय तू कुणाचंच काम करत नाहीस. सो कुणाबरोबर सौदा केलास? कुणी काय देऊ केलंय तुला? हो मॅडम, कसले आरोप करताय? आपण ऐकून घेतोय म्हणून काय पण बोलाल वय? आणि कसली सौदेबाजी? हा, तुम्हाला काही माहिती नव्हतं वय तुमच्या पोराचं त्या श्रावणीवरच प्रेम आहे म्हणून? हे कसले आरोप करताय तुम्ही आपल्यावर? तुम्ही उलट्या काळजाच्या आहेत. नको तेव्हा माझी पोरं करत नाचत फिरता, आणि आज इथं पोराच्या संसाराची वेळ आली तर त्याच्याच संसाराचं वाटोळं करायला निघालात. खरं काय ते ऐकायचं? ऐकायचंय खरं काय ते? मॅडम, आपण त्यांच्या दोघांचं लग्न लावलंय आणि त्या बदल्यात आपल्याला समाधान मिळालंय. बस, आता तुम्हाला काय करायचंय ते करा. वाव, झालं शेवटी. खरं बोललीस तू, सत्य बोलून गेलीस तू. तुला वाटलं होतं आमच्या लक्षात येणार नाही, आम्हाला शंका होतीच. तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? तिला वाटलं जरा काजळ लावलं, जरा वेगळे कपडे घातले, जरा गाऊनवर बोललो तर आम्हाला कळणार नाही. आम्ही यशोधरा सरनाईक आहोत. कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपून राहत नाही. आराध्या, डू यू अंडरस्टँड? तुला काय वाटलं आम्ही तुला ओळखणार नाही? आम्हाला फसवणारी व्यक्ती अजून जन्माला यायची आहे. कबूल कर. आराध्यास ना तू बोल, सोडणार नाही आम्ही तुला. काय येडबीड लागलाय का मॅडम तुम्हाला? आपण तारा आहे. आजपर्यंत 1000 वेळा सांगून झालंय ना, तरी मी तेच. आराध्या तुमची वरती गेलीये म्हणून तुम्ही तिथं आपल्याला आणलंय. विसरलात की काय? का आणलंय माहिती नाही? आठवण करून देऊ. तुमचं ते पोरग येणं झालं आणि त्याला बरं करायला आपण इथं आलोय. विसरू नका. पण काय हो मॅडम, आज ते बरं होतंय, त्याला चांगलं वाटतंय हे बघून तुम्हाला आनंद झाला पाहिजे ना. पण नाही, आपण आराध्यासारखे का दिसतोय, तिच्यासारखे का बोलतोय हे बघून तुमचा चेहरा फार भीतीने पिवळा पडलाय. कशाला? याचा अर्थ
तुम्हीच तिला वरती पाठवली असेल. हाऊ डेअर यू, हाऊ डेअर यू. इथे आम्ही बोलवलंय म्हणून तू आली आहेस. एक तर आमचं ऐकत नाहीस आणि तोंड बोल करून आमच्याशी बोलतेस. तू असं ऐकणार नाहीस. आय विल शो यू युअर प्लेस. ए सटवे, माझ्या पोरीवर हात उचलते. तुझी हिम्मतच कशी झाली. हो, माझ्याकडे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. अरे असं कसं काय? तुम्ही यशोधरा सरनाईकचं नाव घेतल्यावर तुम्हाला भीती का वाटते? मला सांगा, तुम्ही पत्रकार आहात ना, तुमचं काम आहे सत्य सगळ्यांसमोर आणणं. तुम्ही जसे घाबरलात तर कसं काय होईल? नाही, मी उद्याच प्रेस कॉन्फरन्स करते, म्हणजे सगळ्या जगाला कळेल की ती किती क्रूर बाई आहे आणि तिने काय काय केलंय ते. एवढं मोठं सक्सेस मिळालं म्हणून सगळेजण तिचं कौतुक करतायत ना, पण ह्या सक्सेस पाठीमागचं काळं सत्य ती सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. दिसायला मोठी बिझनेस वुमन दिसते, पण ती गुंड. आणि या गुंडगिरीची शिक्षा म्हणजे लवकरच तिला अटक होईल. यशोधराचं साम्राज्य संपणार आणि तेही मीच संपवणार, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. उद्या तुमच्या चॅनलचे जे जे प्रतिनिधी आहेत ना, त्यांना सगळ्यांना प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाठवा. गॉट इट? शानू बेबी, डोंट क्राय. मम्मा आहे ना, अजिबात काळजी करू नकोस. उद्या त्या यशोधरा सरनाईकचा मुखवटा मी कसा उतरवते बघच. तिचा विद्रूप चेहरा सगळ्या जगासमोर आणणार आणि तुला न्याय मिळाल्याशिवाय तुझी ही मम्मा शांत बसणार नाही. शांत हो आधी, चल आणि शांतपणे झोप जा. म्हणजे आपण उद्या मीडिया समोर जाणार आहे? हो, ऑफकोर्स. मग मला झोपायलाच हवं, नाहीतर माझे डार्क सर्कल्स दिसतील. नाहीतर ते कॅमेऱ्यावर छान पण नाही दिसणार ना माझा फेस. एक काम कर, मी झोपते, तू जा. आणि बाय द वे, मी ड्रेस कोणता घालू? जाऊ दे, ते आपण उद्या बघू. तू जा. आपण कसे दिसू याची चिंता पडली हिला. यशोधराचं सत्य समोर येणार आहे याचं हिला काहीच पडलेलं नाहीये. जाऊ दे, एक डाव सोडते तुला. मला वाटलं होतं की तू लई चांगली बाई आहेस म्हणून. गरिबांची तुला लई काळजी आहे. आमचे समधे पैसे फेडले तू, आमच्यावर लई डोंगरा एवढे उपकार केले म्हणून आभार मानायला आली होती मी. पण इथं येऊन बघते तर तुझं वेगळंच रूप दिसलं. पैशाचा लई माज आहे ना तुला. तुला काय वाटलं माझ्या पोरीला तू इकत घेशील आणि वाटेल तसं वागवशील वय? अत्याचार करशील तिच्यावर, मारशील तिला? पण मी हे खपवून घेणार नाही. आम्ही आलो होतो तुझ्याकडं, तूच आली होतीस ना भिका मागायला. माझ्या पोराला बरं कर म्हणून. माझ्या ताराला तुझी दया आली म्हणून ती इथं आली. पण आता नाही, आता आम्हाला तुमची गरज नाही. चल का तारे, आपल्याला यांची गरज नाही. घेऊन जा, आत्ताच्या आत्ता घेऊन जा तिला. कोणती? तारा ना, घेऊन जाईला. आमच्या मुलाचं काय करायचं ते आम्ही बघू. आम्हाला गरज नाही तिची. घेऊन जाईला. तसंही आमच्या घरात राहते, आमच्या घरात खाते आणि आमच्यावरच उलटते. आउट. अगं आजी, ऐक तू माझं. या मॅडम जरी असं वागत असल्या ना, तरी ते पोरग तसं नाही. आणि इथं आपण त्याला बरं करायला आलोय ना,
ते काम अजून पुरं झालेलं नाही आजी, आपण नाही येऊ शकत, तू समजून घे बाई. अगं तू कशापायी काळजी करते? या बाईचं पोरग पूर्ण येडं झालं तरी चालन. ही बाई तुझ्यावर हात उगारते ना, मग मी कशाला तिच्या पोराची पर्वा करू? हा चल हट, उद्या त्याला येडं. हाऊ डेअर यू. आराध्या, तुम्ही तिचा हात का धरलाय? तू कुठे जातेस का? आणि या का आल्या तिथे? माझ्या पोरीला न्यायला आलीये. घरी घेऊन जायला नको नको. तू 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 कुठे जाऊ नको. तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू मला सोडून जाणार नाही, मला कधीच एकटं सोडणार नाहीस, म्हणून नको ना जाऊ. मला अशी सोडून का चालली आहेस तू? आजी आजी आजी, तुम्ही तिला कुठे घेऊन जाऊ नका ना परत पाड्यामध्ये. मी तिला त्रास नाही देणार, मी तिला अजिबात त्रास नाही देणार. तू सांग ना, मी तुझं सगळं ऐकीन. मी तू सांगशील ना ते सगळं करेन. मी तुला अजिबात त्रास देणार नाही. मी गुड बॉय म्हणून राहीन, पण तू प्लीज जाऊ नको. मम्मा मम्मा मम्मा, बघा ना ते घेऊन जातात तिला. तुम्ही सांगा ना तिला नको जायला म्हणून. तुम्ही तिला काही बोललात का? तुम्ही पण तिला सांगा ना की तुम्ही तिला त्रास नाही देणार म्हणून. तुम्ही बोला ना काहीतरी. मम्मा तुम्ही काहीच का बोलत नाही? प्लीज तुम्ही सांगा ना तिला घेऊन चाललेत ते. चलता रे. नाही 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 नाही, मी नाही जाऊ देणार. मी नाही जाऊ देणार. नको ना जाऊ. मला सोडून तू गेलीस तर माझं काय होईल तुला माहितीये ना, तरी काय जातेस. मला सोडून नको ना जाऊ. प्लीज नको जाऊ मला सोडून. नको जाऊ प्लीज. मी नाही राहू शकणार तुझ्या जीवात. प्लीज नको जाऊ. प्लीज नको जाऊ. मी नाही जाऊ देणार तुला. मी नाही जाऊ देणार. नको ना जाऊ कुठे. गुड बॉय असतो तू. नाहीये मी गुड बॉय. मी थोड्याच दिवसांसाठी जाणार आहे. नाही नाही नाही. मग मी परत येईन तुला भेटायला. मी येईन. नको जाऊ तू प्लीज. मी नक्की येईन. तू बाबांचं ऐकतोस ना? नाही नाही. बाबा तुला समजवेल. मी कुणाच नाही ऐकणार. तू नको जाऊ. आता जाऊ दे पण बा. नाही. पोरी, तू कशापायी त्याच्यावर जीव टाकते? आणि त्याच्यासाठी इथे थांबायला तयार झाली. ही बाई तुला मारायला निघालीये. तू हिच्या पोराला तारणार आणि ही तुला मारणार. नाही चालणार हे. चल चल. नको. नाही आजी, याला या अवस्थेत सोडून मी नाही येऊ शकत. पोरी, तुला आजी जास्त महत्वाची आहे की काल आलेल्या त्या बाईचा पोरगा? तू हात का सोडते माझे? तू नाही जाणार आहेस ना? तू आता म्हणालीस मी नाही जाणार म्हणून. तू नाही जाणार आहेस ना? नको ना जाऊ. तू आराध्या, तू जाऊ नको. तू जाऊ नको. तू जाऊ नको. तू प्लीज जाऊ नको. आराध्या नको ना जाऊ. नको ना जाऊ प्लीज. मी नाही जाऊ देणार तुला. प्लीज आराध्या. बाबा ती चाललीये मला सोडून. ती चाललीये. तुम्ही थांबवा ना तिला. ती गेली तर मी पण मरून जाईन.
आम्हाला सांगायला ती गेली तर मी मरून जाईन. श्रेयस आता अभद्र बोलू नकोस. मग तू नको ना जाऊ मला सोडून. नको ना जाऊ मला सोडून. नाही जाणार, नाही जाणार मी तुला सोडून. माझं थोडस डोकं दुखतंय. आपण आपल्या रूम मध्ये जाऊया ना, नाहीतर त्या तुला घेऊन जातील. डोकं दुखतंय. हो माहितीये मला. तू ये बरं आधी इथे पड. हा झोप बरं झोप. पण मी झोपल्यावर तू निघून गेलीस तर? नाही जाणार बाबा, येतो आधी झोप. प्रॉमिस? हो प्रॉमिस. तू बस ना इथे. तुला माहितीये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप जास्त. खूप म्हणजे आभाळापेक्षा पण जास्त, सनपेक्षा पण जास्त. मला माहितीये तुला असं वाटतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, कारण मीच तसा वागलो ना. मी समजून नाही घेतलं तुला, आणि म्हणून तू 6 महिने निघून गेली होतीस मला सोडून. मी कमी पडलो होतो तेव्हा समजून घ्यायला तुला, पण मी आता कधीच कमी पडणार नाही. मी तुला नेहमी समजून घेणार. प्रॉमिस. तू मला नेहमी समजून घेतलंयस, पण असं का विचारतोयस की मी तुला सोडून गेले होते? मी तुझ्याच बरोबर तर आहे. मग मी नाही जाणार तुला सोडून कुठेच, कधीच नाही जाणार. प्रॉमिस? प्रॉमिस. झोप बरं आता. डोळे मीट बरं. झोपला बिचारा, पण आता आपल्याला आजी बरोबर जावंच लागेल. ती नाही ऐकून घेणार आपलं काहीच. काय करायला हवं बरं आपण? सध्या कळण असं झालंय, पण आता आपल्यालाच ठरवावं लागेल. पाहिली ना माझ्या पोरीची ताकद, तिच्या पोटातल्या मायेची ताकद. हं? खरी खरी आहे ती माया, तुझ्यासारखी सौदेबाज नाही. तुझा पोरगा माझ्या पोरीच्या पायाशी पडला तेव्हा तुला तुझा मोठेपणा, मीपणा बाजूला ठेवून माझ्या ताराला थांबवायला यावंच लागलं ना. मग कशापायी तिच्या कानशिलात मारायला निघाली होतीस ग? तुम्ही जरा गप्प बसाल आता. या क्षणी श्रेयस झोपलाय मॅडम तो आता. फाईन. चलता रे. नाही आजी, आपण काय सांगतोय ते नीट ऐक. त्या पोराला अशा अवस्थेत सोडून आपण नाही येऊ शकत. समजून घेतो आपल्याला. शी इज राईट. हे बघा, जे झालं गेलं ते विसरून जा. तुम्हाला आणखीन काही पैसे हवेत का सांगा?
उद्या मॅनेजर पाठवून देईल तुम्हाला पैसे. मॅडम अहो बास झालं की. आपण काय तुमच्या घरात इथं धूळ खात पडलेलो नाही आणि पैशांसाठी तर आपण अजिबात काम करत नाही. आपण इथं तुमच्या पोराला बरं करायला आलो. आपल्याला फक्त मानानं वागणूक पाहिजे आणि ते आराध्य समजून आपल्यावर संशय घेणं बंद करा. बास, बाकी आपल्याला काही नकोय मॅडम. हात जोडतो आपण तुमच्या पुढं. पण मला हवंय आजी. अगं अगं तारे, ज्याला जी भाषा समजते ना त्याच भाषेत बोलायला लागतं. अहो बाई, तुम्ही तर लई शिकल्या सवरलेल्या, तुम्हाला समजा काही कळतं ना. मग माझ्या पोरीच्या पोटातली माया नाही कळली तुम्हाला? अहो तिच्या हातात जादू आहे, जादू. ती तुझ्या पोराला लगेच बरं करू शकते. हे तुला कळलं नाही आणि तू तिला मारायला निघाली वय. आता माझ्या मुलीची किंमत काय आहे ना हे तुला कळायलाच हवं. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? जशास तस हाच न्याय आहे. ताराला जर आराध्य बनून इथं ठेवायचं असेल तर मला 50 लाख रुपये द्यावे लागतील.